नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे। आजची भरती खूप महत्त्वाची असणार आहे, कारण की MPSC मार्फत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेद्वारे आता 230 पदांची जाहिरात निघालेली आहे। यामध्ये कोण कोण पात्र असणार आहे, तुम्हाला वय मर्यादा काय असणार आहे, शैक्षणिक पात्रता व तुम्हाला पगार किती भेटणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार, ही सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। आणि जर तुम्ही अजूनपर्यंत शहर समन्वय म्हणजेच विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये जी भरती निघालेली आहे ती जर व्हिडिओ नसेल बघितली, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ती व्हिडिओची लिंक देणार आहे, तुम्ही ती व्हिडिओ पण बघू शकतात। तर पहा मित्रांनो, मी तुम्हाला येते ही जाहिरात जी पेपरमध्ये आला त्याचा फोटो सुद्धा इथे दाखवत आहे, तुम्ही तो फोटो सुद्धा बघू शकतात। तर चला आजच्या भरतीकडे वळूयात। तर बघा, UPSC मार्फत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेद्वारे आता भरती निघालेली आहे। यामध्ये एकूण रिक्त पदे आहेत 230। पदाचे नाव बघा, पहिले पद आहे अंमलबजावणी अधिकारी, ज्याला आपण EPFO असंही म्हणू शकतो। 156 जागा रिक्त आहेत। त्यानंतर दुसरे पद असणार आहे सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त, याच्या 74 जागा रिक्त आहेत। अशा मिळून 230 जागा रिक्त आहेत। तर बघा, तुम्हाला कोणत्या पदासाठी कोणती पात्रता असणार आहे ते बघा। पहिल्या पदासाठी तुम्हाला पदवी असणे आवश्यक असणार आहे। ती कोणत्याही तुम्ही सब्जेक्टमधून केली असेल तरी चालणार आहे। तुम्ही प्लेन BSc करा, BSc करा, BA करा, कोणतीही असेल तरी तुमच्या इथे निवड होणार आहे। आणि दुसरी पदासाठी सुद्धा तुम्हाला पदवी म्हणजेच ग्रॅज्युएशन कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे। तर चला बघूयात की वय मर्यादा काय असणार आहे। सर्व पदासाठी म्हणजे दोन्ही पदासाठी 18 ते 30 वर्ष तुमचे वय मर्यादा असणार आहे। SC ST साठी 5 वर्ष सूट असणार आहे आणि OBC साठी 3 वर्ष सूट असणार आहे। नोकरीचं ठिकाण हे तुमचं पूर्ण भारतभर असणार आहे। बघा, तुम्हाला फी किती द्यायची ॲप्लिकेशन करण्यासाठी, तर बघा, जनरल आणि OBC साठी फक्त 25 रुपये फी असणार आहे। SC आणि ST व महिलांसाठी येथे कोणतीही फी घेतली जाणार नाही आहे। तुम्हाला अर्ज कोणत्या पद्धतीने करायचा एकदा ते बघूयात। तर बघा, तुम्हाला हा अर्ज पूर्णपणे ऑनलाईन भरायचा आहे। तर बघा, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे। तर बघा, तुम्ही अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 ऑगस्ट 2025 असणार आहे। तुमची परीक्षा व निवड प्रक्रिया कशी होणार आहे तुम्हाला ती नंतर कळून जाणार आहे। जे कोणी पण या भरतीसाठी पात्र असणार आहे त्याने नक्कीच फॉर्म भरा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।